महाराष्ट्राच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे ती बघूयात। अमित शहा आणि अजित पवारांची भेट पुण्यातल्या हॉटेलमध्ये झाली। दोघांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेवेळी फडणवीस सुद्धा उपस्थित होते। या चर्चेची माहिती मात्र अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आलेली आहे। मात्र पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये या सगळ्यांमध्ये चर्चा झाली। काल अमित शहा हे पुणे मुक्कामी होते आणि भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मात्र त्यासाठी अमित शहा काल पुणे मुक्कामी असताना अजित पवारांनी त्यांची पुण्यातल्या हॉटेलमध्ये भेट घेतली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आहेत पुण्यातून आपल्या सोबत। चंद्रकांत, अमित शहा काल पुणे मुक्कामी असताना अजित पवारांनी त्यांची जी भेट घेतली त्याबद्दल काय माहिती मिळते? सकाळी रात्री 10 वाजता अमित शहाचं साधारण एअरपोर्टला लँडिंग झाल्यानंतर तिथं बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना रिसीव्ह केलं, त्यांचं स्वागत केलं। पण हॉटेलला मात्र अजितदादा पालकमंत्री या नात्याने किंवा उपमुख्यमंत्री या नात्याने, महायुतीतील एक प्रमुख घटक पक्ष या नात्याने अजितदादांनी हॉटेल JW मॅरियट वरती अमित भाईंचं स्वागत केलं आणि त्यानंतर तिघांमध्ये अमित भाई असतील, फडणवीस असतील आणि अजितदादा असतील, हे तिघही हॉटेलच्या लॉन्ज मधून आत गेले आणि रूमकडे गेले। नंतर त्यांच्यात चर्चा झाली थोडीफार, मग एक प्राथमिक स्वरूपाची जुजबी स्वरूपाची निश्चितच जागावाटपाची झाली असेल असं म्हणता येणार आहे। पण एक बेसिक काय करायचं, कसं करायचं, त्यानंतर अजितदादा आपल्या बंगल्यावर गेले आणि अमित शहाजी आपल्या सूटकडे गेले आणि देवेंद्रजी आपल्या सूटकडे गेले। मग रात्री तिघांची बैठक झाली आणि नंतर अमित शहा आता साधारण 11 वाजता जो प्रोग्राम आहे त्यांचा अधिवेशन बालेवाडीला तिथं जातील। अजितदादा आपल्या दौऱ्याला पिंपरी चिंचवड निघून गेले आणि फडणवीस या सगळ्या अधिवेशनात थोडक्यात महायुतीची एक छोटी प्राथमिक स्वरूपाची बैठक रात्रीच हॉटेलमध्ये झालेली आहे। बेसिक ज्याला आपण म्हणू चर्चा पुढे काय करायचं त्याची। बरोबर चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।